मंडळी आपण आलोय बेडाघाट मध्य प्रदेश. म्हटलं नर्मदा मैयाचं बेडाघाट दर्शन घ्यावं आणि मग पुढे जावं. तिथं बघा पावती फाडायची, पार्किंग दिलं की पुढे जायचं. साईडला मस्त व्ह्यू येतो, मस्त वाटतं बघायला. पुढे आलोय काय बेट दिसला चहावाला, म्हणलं द्या मग चहा. त्याच्याकडं मस्तपैकी चहा होता, घेतला चहा, मस्तपैकी पिलो. कुल्हड चहा म्हणलं भारी वाटतंय. चहा वगैरे पिऊन झाला की निघालो पुढं दुवादार धबधब्याकडे. म्हटलं दुवादार बघून घ्यावा मस्तपैकी. जाताना बघतोय काय काय दुकानं उघडलेत, काय दुकानं बंद. म्हणलं आता का आपल्याला तर काय घ्यायचं नाही, बघत बघत जाय हरकत नाही. चाललो बघत बघत. कोणी कलर विकाय बसलंय, कोणी काय खेळणी विकतंय, तर कोणी काय बघतंय. काय दुकानं बंदच आहेत, कोणी बांगड्या विकाय बसलेत. म्हणलं आपल्या कामाचं नाही का, हे सगळं बायकांच्या कामाचं आहे गाड्या. आपण आपलं चला पुढं. मग चाललो पुढं बघायला. हे का हे आलो आपण साईडनं, मग नदीतनं. म्हटलं आता साईडने जावं, मार्केटमध्ये काही काम नाही आपलं. बघतो काय तर गडी होता, आंघोळ करत होता. म्हटलं चला पुढं आता जाऊ. मग पुढं आलो तर मायंदाळ पब्लिक सगळ्यांचं नुसतं पळापळीच. मग आपण पण आलो पुढं. म्हटलं चला आपण काढू व्हिडिओ. इथं बघतोय काय सगळे व्हिडिओ फोटो काढावे, गर्दीच गर्दी. दुवादार धबधबा. दुवादार कसा आहे, दुवादार म्हणजे काय, दोरावानी पाणी नुसतं पांढरं शुभ्र दुधावानी, त्याला म्हणजे दुवादार धबधबा. कसा आहे तेव्हा ही दुवादार धबधबा. ही दुवादार धबधबा बेडाघाटला बघाय भेटतो बघा मंडळी. हे बघितलं का कसा आहे, एक नंबर मध्ये. हा कधी बी आला तर दुवादार बघा या. हो का मस्तपैकी पांढरं शुभ्र पाणी नर्मदा मैयाचं आणि दुवादार धबधबा भारी वाटतंय बघायला. कधी आला तर नक्की या, हे बघून घ्या. पाण्याला भरपूर प्रमाणात गती होती. म्हटलं चला आपण काढू एक व्हिडिओ मस्तपैकी दुवादारचा. मस्त पांढरं शुभ्र दिसत होतं, पाणी असं गतीनं वाहत होतं ना, बघून डोळे फिरत होते. तरी म्हणलं आता व्हिडिओ बनवायचा म्हणल्यावर ना, डोळे फिरले तरी काय अडचण नाही.